So, hello friends, welcome back. I am Sarthak Dharankar, your friend for mathematics and physics. So, last lecture ला आपण बघितलं होतं बेसिक्स ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि आज आपण बघणार आहोत की कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये एखाद्या लाईनची इक्वेशन कशी काढतात, एखाद्या लाईनचा स्लोप कसा काढतात आणि अजून बरंच काही एखाद्या लाईन बद्दल इन अ कोऑर्डिनेट जॉमेट्री. सो बिफोर वी बिगिन विथ लाईन अँड एव्हरीथिंग, आपण एक सिंपल टॉपिक बघू त्याच्यामधला, पण खूप इम्पॉर्टंट असलेला टॉपिक, त्याचे बेसिक्स तुम्हाला कळेल असा टॉपिक. अँड दॅट पार्ट इज स्लोप. ओके, येस. स्लोप म्हणजे काय तर बघा, जेव्हा आपण लाईन काढतो ना तर ही स्ट्रेट असते, पण ही स्ट्रेट लाईनचा अर्थ हा नसतो की ती नेहमी हॉरिझॉन्टल असली पाहिजे. ती अशी पण असू शकते, ती अशी पण येऊ शकते, ती अशी पण येऊ शकते, ती अशी आडवी पण येऊ शकते आणि स्ट्रेट वरती पण अशी उभी येऊ शकते. देर आर मेनी वेज और इनफायनाइट लाईन्स विच यू कॅन ड्रॉ. नो रिस्ट्रिक्शन्स. येस, इनफायनाइट लाईन्स. मग फरक काय पडतो तर ही जी लाईन आहे ना याच्यामधल्या दोन क्वांटिटीज खूप इम्पॉर्टंट. त्यापैकी आपण पहिली गोष्ट शिकणार आहोत, दॅट इज स्लोप. ओके, आता स्लोपचा अर्थ काय तर बघा, आपण दोन्ही मिनिंग बघणार आहोत. त्याचं थेरोटिकल मिनिंग काय आहे, ते एक्झॅक्टली यूज कसं करतात, कॅल्क्युलेट कसं करतात, सगळं बघू आपण. सो समजा मी इथे एक कोऑर्डिनेट ॲक्सिस काढल्या दोन, आणि या व्यतिरिक्त मी इथे एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन ड्रॉ केली आहे, कॅल्क्युलेट केली, आली आहे फॉर एक्झाम्पल. ओके, तर स्लोप काय म्हणतो आपण बघा खूप वेळ स्लोप बघितलेला आहे, शब्द पण ऐकलेला आहे. स्लोप कसा ऐकलेला आहे की अरे नाही त्या ठिकाणी रस्त्याचा स्लोप खूप जास्त आहे, किंवा पायऱ्यांचा स्लोप खूप जास्त आहे, किंवा कधी बीचवर गेल्यावरती म्हणतात नाही बीचचा स्लोप खूप जास्त आहे, सांभाळून जा. ओके, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सो इथे पण स्लोपचा अर्थ तोच असतो, फक्त थोडं नंबरच्या फॉर्मॅटमध्ये बदलतो. तर बघा, स्लोप म्हणजे काय तर सगळ्यात सिंपल लँग्वेजमध्ये जर मी स्लोप म्हटलं तर स्लोप इज द टॅन रेशो ऑफ द अँगल मेड बाय द line with the positive, खूप इम्पॉर्टंट आहे here, positive x axis. मी म्हणाल सर तुम्ही तर म्हटलं ते मित्र आहे, मग एवढं काय अवघड शिकवत आहे. बरोबर आहे ना, काही नाही, सोपं आहे. बघा लक्ष द्या, एवढं डिफिकल्ट नाही आहे. आपण वर्ड बाय वर्ड डिकन्स्ट्रक्ट करू. छोटी डेफिनेशन आहे, सोपी, लगेच संपून जाईल. बघा, टॅन रेशो म्हणजे अर्थ आहे टॅन थिटा. ओके, सो दिस मीन्स टॅन थिटा, ट्रिग्नोमेट्री वाला थिटा, एकदम बरोबर आहे. ओके, आणि कसला अँगलचा तो अँगल जो आहे लाईन आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मधला, तो कोणता अँगल झाला, हा अँगल. दिस इज थिटा. ओके, सिम्पल एज दॅट. बरं, स्लोप जेव्हा लाईन साठी आपण म्हणतो ना तेव्हा त्या स्लोपला लिहायची एक पद्धत असते. खूप जगावेगळी पद्धत नाहीये, सिम्पल आहे. त्या पद्धतीचं म्हणणं असं आहे की इट इज डिनोटेड बाय अ लेटर. करेक्ट. अँड स्लोप इज डिनोटेड बाय नथिंग बट द लेटर एम. स्लोप इज डिनोटेड बाय स्मॉल एम. ओके, क्लिअर आहे. मग याप्रमाणे मी काय म्हणू शकतो, दॅट एम इज इक्वल टू टॅन थिटा. ही झाली तुमची सगळ्यात बेसिक डेफिनेशन. ओके, पण तुम्हाला ही खूप कमी वेळा वापरावी लागते, खूप रेअरली वापरतात. मग ते म्हणाल सर का शिकवत आहे, मग ही का सांगितली डेफिनेशन, माहिती पाहिजे ना. दॅट इज द रिझन. तुम्हाला जो फॉर्म्युला लागणार आहे स्लोप काढायला तो आता आपण शिकूया. ओके, जायचं पुढे. चलो,
स्लोप आपण बघितला काय, आता आपण बघू स्लोप कॅल्क्युलेट कसा करायचा. तर बघा, हाऊ टू फाइंड द स्लोप of the line joining 2 points. ओके, मग 2 पॉइंट आहेत. पॉइंट ए x1 y1 आणि पॉइंट बी x2 आणि y2. ते म्हणाल सर परत तेच ए आणि बी. हो, अज्युम करायचे ना, मग आपण काही करू शकतो. आणि कंटिन्युअसली खूप वेळा असंही होतं की ए आणि बीच कन्सिडर होतं. तर बघा, स्लोप असा येतो दॅट एम. ओके, सो स्लोप एम इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. So this is the formula for slope. कसं येतं, काय येतं बघा. तुम्हाला 2 पॉइंट देताना त्या दोन्ही पॉइंटचे तुम्हाला दिले असतील कोऑर्डिनेट्स. ओके, म्हणजे काय, x1 y1 x2 y2 व्हॅल्यू अवेलेबल असेल. मग समजा हे 2 पॉइंट असे असतील. लेट्स से मी इथे 2 ऍक्सिस काढली, कोऑर्डिनेट ऍक्सिस काढले. हे तुमच्याकडे 2 पॉइंट आहेत. एक पॉइंट इथे आणि एक पॉइंट इथे. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. देर इज अ लाईन जॉइनिंग दीज 2 पॉइंट्स. ही लाईन अशी आहे. ओके, वरती पण चालली. तर या लाईनचा आपल्याला काढायचा स्लोप. तो कसा काढणार, तर हा पॉइंट आहे x1 y1 आणि हा आहे x2 y2. सो दिस is the formula for finding out the slope of that line. Clear आहे? So if you are given 2 points, you can find out the slope. आपण एक क्वेश्चन पण बघूया कसं करतात. So let's say find the slope of the line joining the points point A आहे 3,1 आणि point B आहे 7,11. ओके, करायचं सुरू. बघा, सो m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. काही नाही, करा सॉल्व. चला बरं बघा, येतं तुम्हाला. m इज इक्वल टू y2 किती आहे 11, y1 1, x2 7, x1 3. किती होईल हे? 11 minus 1 is 10. 7 minus 3 is 4. That is equal to 10 upon 4. That is equal to 5 upon 2. And then तुम्ही लिहू शकता 2.5. Okay. So the slope is 2.5. आता हे बघा, स्लोप आहे ना, हा कसाही येऊ शकतो. कसाईचं मिनिंग काय आहे? Slope can be positive, it can be negative. It can come in fraction, it can come in whole number, or it can also come in decimal. सगळ्या पॉसिबिलिटी चालतात स्लोप, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि स्लोप 0 पण येऊ शकतो. ते काय 0 येतो, कसा येतो ते मी तुम्हाला नंतर सांगेल. स्टे ट्यून्ड फॉर दॅट एज वेल. सो ते तुम्हाला नंतर मी सांगतो. सो बेसिक आपण बघितलं आज काय. आता पहिला पॉइंट आहे स्लोप. आता खरी गंमत सुरू होईल. आपण हे शिकलो की बाबा एक लाईन असली तर लाईनचा एक स्लोप आहे. इट इज अ क्वांटिटी ऑफ अ लाईन. बट
जसं आपण एखाद्या पॉइंटला दोन नंबर्स एक्स आणि वाय कोऑर्डिनेटनी डिनोट करतो, बरोबर आहे, तसंच आपण एका लाईनला पण डिनोट करू शकतो. लाईनला काय डिनोट करू शकतो, कशाने? एका इक्वेशनने. येस, लाईनचं एक इक्वेशन निघतं, त्या इक्वेशनने आपण त्याला डिनोट करू शकतो. मग आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊ, टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ अ लाईन. ओके, सो बघा, आपण बघणार आहोत इक्वेशन ऑफ अ लाईन. पहिले आपण हे समजून घेऊ की लाईन असतं काय. लाईन आपल्याला काय माहिती? इट इज अ स्ट्रेट लाईन. मग सर हे आणि ते काय फरक आहे? तर बघा, थोडासा गंमत आहे. आपण जेव्हा बुकमध्ये लाईन काढतो ना, त्याला स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट असतो. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये हे कन्सिडर करत नाही की एखाद्या लाईनला स्टार्ट आणि एंड आहे. ती इन्फायनाइटली लांब आहे, एकदम लांब आहे. सो पॉझिटिव्ह इन्फिनिटी पासून निगेटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जाते ती. तिला लेंथ नाही इन्फिनिटी, त्याची लेंथ आहे. सो ही लाईन अशी एवढीच नाही राहणार, ही कुठे जाईल? इकडे पण निघून जाईल आणि वरती पण निघून जाईल, बरोबर आहे. आता प्रत्येक लाईन आहे ना, ही कधीच वेगळी असू शकेल. म्हणजे कसं? तर बघा, या दोन लाईन पॅरलल आहे, एकामेकाला इंटरसेक्ट नाही करत, बाजूने बाजूने चाललाय, डिस्टन्स मेंटेन्ड आहे, येस. पण या दोन लाईन सेम नाही आहे, या दोन्ही लाईन वेगळ्या आहेत. ओके, मग तुम्ही म्हणाल सर बरोबर आहे. बरं, या तिन्ही लाईन जर पैकी दोन पकडल्या, या पॉइंट मधून आहे ना दोन लाईन पास करतात, पण या दोन्ही सेम नाही आहे, दोन्ही वेगळ्या आहेत. ओके, सो या प्रत्येक लाईनला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात. मग त्या कशा वापरता येतात, काय यूज करता येतात तर बघा. सो there are a few things needed to find out a line. पहिलं आहे, तुम्हाला लाईन काढण्यासाठी दोन ज्या गोष्टी लागतात त्या आहेत, तुम्हाला लागतील दोन पॉइंट्स. येस, असे दोन पॉइंट त्याच्यामधून ती लाईन पास करते. किंवा दुसरं आहे वन पॉइंट अँड स्लोप. आता या पॉइंट म्हणजे काय? या पॉइंटला तुम्हाला दोन तीन गोष्टी पण चालतात. एखादा पॉइंट चालतो किंवा पॉइंटच्या ऐवजी त्याला दुसरा आपण इंटरसेप्ट म्हणतो, ते इंटरसेप्ट पण चालतं. अशा काही गोष्टी चालतात. इंटरसेप्ट काय आहे, त्याचं मिनिंग काय असतं हे तुम्हाला मी सांगेन. ओके, सो या दोन गोष्टींपैकी काही चालतं, जे असेल याप्रमाणे आपण काम करू शकतो. मग आता आपण बघू की हे कसं वापरायचं, काय करायचं. बघा, सो इफ यू आर गिवन वन पॉइंट अँड स्लोप, तर या ठिकाणी वापरण्यासाठी जो फॉर्म्युला असतो त्याला म्हणतात स्लोप पॉइंट फॉर्म. नावातच दिलेलं आहे बाबा, एक स्लोप आहे, एक पॉइंट आहे, आणि तुम्हाला त्याच्याप्रमाणे इक्वेशन काढायचं आहे. एकदम बरोबर, ॲब्सोल्युटली करेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, याचा फॉर्म्युला कसा येतो? सो द फॉर्म्युला फॉर दिस इज की समजा आपल्याकडे पॉइंट आहे, पॉइंट मी म्हटलं ए, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1. ओके, आणि त्याचा स्लोप आहे m. सो तुम्ही याला असं लिहाल दॅट y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इज इक्वल टू m. ओके, मग आता काय होईल याच्यात? तुमच्याकडे नोन काय काय व्हॅल्यूज असतील? you will have known values as x1,
y1 and m. आणि व्हेरिएबल्स काय राहतील? येस, बरोबर आहे. व्हेरिएबल्स विल बी x and y. सॉल्व्ह केल्यावरती पण तुम्हाला हेच मिळेल. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. बघा, इथेच बाजूला घेतो, तुम्हाला फॉर्म्युला लगेच यूज करता येईल. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाइन having the slope 1/3. yes, स्लोप फ्रॅक्शन मध्ये पण चालतो. and passing through the point 3,7. या पॉइंट मधून ती पास करते. तर आपण पहिले गिवन लिहून घेऊ. गिवन मध्ये काय येईल? पॉइंट ए आहे 3,7. त्याप्रमाणे x1 ची व्हॅल्यू किती झाली? 3 आणि y1 ची किती झाली? 7. आणि m काय झाला आपला? 1/3. बघा बरं, फॉर्म्युला काय? y minus y1. so y minus y1 upon x minus x1 is equal to m. therefore y minus किती आहे y1 ची व्हॅल्यू? 7 अपॉन x मायनस किती x1 ची व्हॅल्यू? 3 इज इक्वल टू 1/3. कसं सॉल्व्ह करणार? हा 3 लेफ्ट हँड साइडला येईल, हा x minus 3 जो आहे तो पूर्ण राईट हँड साइडला जाईल. therefore 3y minus 21, 3 दोघांना मल्टिप्लाय झाला म्हणून इज इक्वल टू x minus 3. सगळं तुम्ही एका बाजूला घ्या, काय होईल बघा. therefore 3y minus x plus 3 minus 21 is equal to 0. therefore 3y minus x minus 18 is equal to 0. हे काय आलं माहितीये? दिस इज द इक्वेशन ऑफ द लाईन. कुठली लाईन? विच पासेस थ्रू द पॉइंट 3,7 and has a slope of 1/3. This is how you find the equation of a line when you are given one slope and a point. एका लाईनला एकच स्लोप असतो. येस, एक लाईन मल्टिपल पॉइंट मधून पास करू शकते, पण एका लाईनला एकच स्लोप असतो. इट कॅनॉट हॅव मल्टिपल स्लोप्स. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? दिस इज युअर स्लोप पॉइंट फॉर्म. कधी वापरायचा? नावाप्रमाणेच. जेव्हा तुम्हाला दिलेला असेल स्लोप आणि दिलेला असेल तुम्हाला एक पॉइंट. क्लिअर? चलो, लेट अस गो अहेड. इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपण बघूया what will happen if you are given 2 points. बघा बरं, सोपं आहे, काय अवघड नाहीये. when 2 points are given, ओके, याचा अर्थ काय? 2 पॉइंट दिले आणि ती लाईन त्या 2 पॉइंट्स मधून पास करते. ओके, काय सांगितलं मी? 2 पॉइंट दिले आणि ती लाईन त्या 2 पॉइंट्स मधून पास करते. सो इथे वापरल्या जाणाऱ्या जो फॉर्म्युला असतो त्याला म्हणतात 2 पॉइंट फॉर्म. तुम्ही म्हणाल सर हे तर एकदम नावाप्रमाणे. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली करेक्ट. हे सेम नावाप्रमाणेच आहे. सो लेट द 2 पॉइंट्स बी पॉइंट A, x1 and y1, आणि दुसरा काय? पॉइंट B. बरोबर ओळखलं तुम्ही, x2 and y2. आता 2 पॉइंट मधून जेव्हा लाईन जाते तेव्हा इक्वेशन ऑफ लाईन काय येतं बघा. इक्वेशन ऑफ लाईन येतं
y minus y1 upon x minus x1 is equal to y1 minus y2 upon x1 minus x2. काही बुक्स मध्ये हे उलट पण झालेलं आहे, y2 minus y1 upon x2 minus x1. चुकीचं नाहीये, ते बरोबर आहे. फक्त जो काय असेल तो सिक्वेन्स फॉलो करा. y minus y1 लेफ्टला आहे, तर इकडे y minus y1 minus y2 आहे. जे वरती आहे तेच खाली पाहिजे, y1 minus y2, खाली पण x1 minus x2. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? हा सिंपल फॉर्म्युला आहे. बघायचा क्वेश्चन बघा. Find the equation of the line passing through the points 1,7 and 2,-3. ओके, बघू बरं काय आहे. तर चला आधी गिवन लिहून घेऊ. गिवन तसं तुम्हाला माहितीच आहे. सो याप्रमाणे काय होईल, x1 will be equal to what? 1, y1 is equal to 7, x2 is equal to 2 and y2 will be equal to -3. Therefore y minus y1 upon x minus x1 is equal to y1 minus y2 upon x1 minus x2. चला बरं सुरू करूया. काय y minus y1 किती आहे? 7 upon x minus x1 किती? 1 is equal to y1 किती आहे? 7 minus of -3 upon 1 minus 2. बरोबर आहे? तो कुठून आला? x2 चा. सो काय होईल हे नेक्स्ट बघा. y minus 7 upon x minus 1 is equal to minus minus plus 7 plus 3 upon 1 minus 2 is -1. हे आता मी तिकडे घेऊन जातो, राईट साईडला सॉल्व्ह करतो म्हणजे फक्त. सो -1 इकडे जाईल, x -1 तिकडे येईल. सो -1 मल्टिप्लाइड बाय y minus 7 is equal to 10 multiplied by x minus 1. Therefore minus y plus 7 is equal to 10x minus 10. ओके, मग सगळं राईट हँड साईडला घेऊन जा किंवा लेफ्ट हँड साईडला आणा आणि -1 नी मल्टिप्लाय करा. तुम्हाला काय मिळेल? तर इन शॉर्ट तुम्हाला हे मिळणार आहे दॅट y प्लस 10x, ओके, y प्लस 10x -3. बरोबर आहे का? नाही, -3 नाही येणार. काय होईल? हा 7 जेव्हा तिकडे जाईल तेव्हा काय होऊन जाईल? हा -7 म्हणजे -17 इज इक्वल टू 0. हे दोन्ही समजा मी तिकडे घेऊन गेलो आणि सगळं लेफ्ट हँड साईडला उलटल करून लिहिलं तर ह्या फॉर्मॅटमध्ये मला इक्वेशन मिळतं. कसली इक्वेशन आहे ही? ही त्या लाईनची इक्वेशन आहे की जी या 2 पॉइंट्स मधून पास करते. क्लिअर आहे का? ओके, डन. बघा आपण काय काय केलं आज या पार्ट मध्ये, काय काय बघितलंय लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण समजलो व्हॉट इज स्लोप. काय असतं स्लोप? स्लोपची लिटरल डेफिनेशन आहे, इट इज द टॅन रेशो ऑफ द अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. या थीटाचा तो काय असेल? टॅन असणार आहे. त्याला फॉर्म्युला पण आहे. काय फॉर्म्युला आहे बघा? y2 minus y1 upon x2 minus x1. बरं, y2 y1 x1 x2 काय आहेत? कॉर्डिनेट्स आहेत. कसले कॉर्डिनेट्स? 2 पॉइंट्सचे. कुठले 2 पॉइंट? ज्याच्यामधून जाणाऱ्या लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. नेक्स्ट पार्ट काय बघितला आपण? एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितला.
कशाचा स्लोप काढायचा. आफ्टर दॅट खूप इम्पॉर्टंट पॉईंट शिकलो की एखादी लाईन जर ड्रॉ करायची असेल म्हणजे तिचं इक्वेशन काढायचं असेल तर आपल्याला काय लागतं, एक तर 2 पॉईंट लागतात ज्याच्यामधून ती पास करते, किंवा 1 पॉईंट लागतो आणि स्लोप लागतो. 2 क्वांटिटी लागतातच, बिना 2 क्वांटिटीचे नाही होणार. एक तर स्लोप आणि पॉईंट किंवा 2 पॉईंट हे काहीतरी गरजेचं आहेच. मग जेव्हा आपण स्लोप आणि पॉईंट बघतो तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. काय? आय हॅव स्लोप, आय हॅव पॉइंट. द फॉर्म्युला इज y minus y1 upon x minus x1 is equal to m. या फॉर्म्युल्याने आपण काय करतो, आपण काढतो त्याचं इक्वेशन. त्याचा आपण एक सॉल्ड एक्झाम्पल बघितलं, बरोबर आहे. सो हा झाला पहिला पार्ट, लाईनचं इक्वेशन काढायचं. काय? स्लोप आणि पॉइंट दिला असेल तर. जेव्हा तुम्हाला दिलेले असतील 2 पॉइंट्स, काय दिलेलं असेल? येस, 2 पॉइंट्स. मग त्या केसमध्ये काय करणार तुम्ही? y minus y1 upon x minus x1 is equal to y1 minus y2 upon x1 minus x2. हा फॉर्म्युला वापरतात. यात नोन काय अननोन काय समजून घ्या. बघा, नोन क्वांटिटीज आर x1 y1 x2 y2 या गोष्टी माहिती आहेत. मग अननोन काय झालं? फक्त x आणि y. हेच फक्त तुम्हाला काय अननोन आहे, बाकी सगळं काही नोन क्वांटिटीज आहे. क्लिअर? मग याचा पण आपण एक क्वेश्चन बघितला. ओके, मग आपण आतापर्यंत काय बघितलं? आपण आज स्लोप बघितला, आपण हे बघितलं की लाईनची इक्वेशन कशी काढायची. याचे 2 फॉर्मॅट. अजून पण काही पार्ट आहे याच्यामध्ये. येस, संपला नाही आहे. काय? तुम्ही इंटरसेप्ट ऐकलं असेल कदाचित, किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन ऐकलं असेल. येस, किंवा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म ऐकला असेल. मग ते आपण शिकणार आहोत त्यानंतर की एक्झॅक्टली इंटरसेप्ट काय असतं, डबल इंटरसेप्ट फॉर्म काय असतो, स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो, हे आपण बघणार आहोत. आज आपण फक्त बघितलं की हाऊ टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ अ लाईन. ओके, सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर. तुमच्याकडे काही जर अजून टॉपिक्स असतील जे तुम्हाला वाटतं की आम्ही एक्सप्लेन करावं इथे, तर डेफिनेटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अँड थँक्यू. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.